देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीतून नगराध्यक्षसह 12 उमेदवारांची माघार। देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीचे संतोष एकनाथ चोळके व आरपीआय आठवले गडचे जयेश साहेबराव माळी यांनी माघार घेतली आहे। तसेच नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधून दाखल करण्यात आलेल्या एकूण 10 उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलेत। दरम्यान प्रभाग क्रमांक 7 मधील प्रकाश संसारे यांनी संभाजीनगर न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली। त्याच प्रभागातील भाजपचे उमेदवार सचिन सरोदे यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याने संसारे यांना भाजपाचा पर्यायी उमेदवार म्हणून मान्यता देण्यात आली आहे। न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांचा निकाल अद्याप लागलेला नसल्याने संबंधित उमेदवारांना 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची संधी देण्यात आली आहे। नगराध्यक्ष पदासाठी आता 5 उमेदवार रिंगणात। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून 2 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर रिंगणात 6 अर्ज शिल्लक राहिले होते। त्यापैकी कृष्णा मुसमाडे यांच्या 2 अर्जांपैकी एकच वैध ठरल्याने आता एकूण 5 उमेदवार अंतिम रिंगणात आहेत। 10 नगरसेवक उमेदवारांची माघार। नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आलेल्या 10 उमेदवारांनी माघार घेतली असून त्यामध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे। प्रभाग 4 सुवर्णा प्रदीप कोठुळे अपक्ष, प्रभाग 5 कारभारी जगन्नाथ होले अपक्ष, प्रभाग 6 नानासाहेब सोपान शिंदे अपक्ष, प्रभाग 7 सचिन दत्तात्रय सरोदे भाजप, प्रभाग 7 नंदा आप्पासाहेब ढूस अपक्ष, जयश्री सुधाकर कौसे अपक्ष, वैशाली बाबासाहेब कंसे अपक्ष, प्रभाग 8 सचिन पांडुरंग साळवे अपक्ष, प्रभाग 9 विश्वासराव मारुती सुनील अपक्ष, विश्वासराव तृप्ती सुनील अपक्ष, प्रभाग 10 गोवर्धन भागवत येवले अपक्ष आदींनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। निवडणुकीचे अंतिम चित्र 25 नोव्हेंबर नंतर स्पष्ट। नगरसेवक पदासाठी 119 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी 39 अर्ज अवैध ठरविण्यात आले असून अवैध ठरविण्यात आलेल्या अनेक उमेदवारांनी न्यायालयाचा आश्रय घेतलाय। यानुसार 25 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत देण्यात आली असून खरे निवडणूक चित्र 25 नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे। राजेंद्र उंडे, राहुरी।